नमस्कार मंडळी. आज आपण मायक्रोवेव्ह बद्दलचा सर्वात मोठा गैरसमज हा संपवणार आहोत. मायक्रोवेव्ह हीटेड फूड खरंच सेफ आहेत का? चला थोड्या डिटेलमध्ये पण झटपट समजून घेऊया. एक, मायक्रोवेव्ह धोकादायक रेडिएशन देत नाही. याला नॉन आयोनायझिंग रेडिएशन असं म्हणतात. हे शरीराला किंवा अन्नाला नुकसान करणारे रेडिएशन नसतात. हे फक्त मॉलिक्युल्सला हलवण्याचं काम करतात. DNA किंवा सेल्सला काहीही होत नाही. दुसरं, हे अन्नातील पाण्याच्या मॉलिक्युल्सला हलवतं आणि त्यामधून उष्णता तयार होते. या हालचालीला आपण फ्रिक्शन हीट असं म्हणतो. जशी घासाघाशीने उष्णता तयार होते तशीच ऊर्जा आत तयार होऊन अन्न गरम होतं. यामध्ये अन्नावर कुठलंही रेडिएशन राहत नाही. तिसरं, मायक्रोवेव्ह फूड रेडिओ ॲक्टिव्ह होत नाही. अनेकांना वाटतं की रेडिएशन आत शोषले जाते, पण नाही. मायक्रोवेव्ह वेव्हज फक्त अन्नाला स्पर्श करून परत बाउन्स होतात. अन्नामध्ये कोणतीही रेडिएशन उरलेली मात्रा राहत नाही. चौथं, WHO आणि USFDA दोन्ही सांगतात मायक्रोवेव्ह फूड हे 100% सेफ आहेत. जगभरातील आरोग्य संस्था यावर सहमत आहेत. मायक्रोवेव्ह अन्नाचे न्यूट्रिएंट्स कमी करत नाही. उलट कमी वेळात अन्न गरम झाल्यामुळे विटॅमिन्स जास्त टिकतात. पाचवं, खरा धोका कोणता? चुकीचे प्लॅस्टिक कंटेनर. कमी दर्जाचे प्लॅस्टिक, मेलेमाइन किंवा तुटके डबे गरम झाले की BPA, फॅथलेट्स सारखे केमिकल्स अन्नामध्ये मिसळतात. बहुतांश लोकांना यामुळे आजार होतात, पण दोष मायक्रोवेव्हवर टाकला जातो. सुरक्षित कंटेनर कोणते? तर ग्लास बाउल्स सर्वात सेफ. कोणतेही केमिकल्स नाहीत. मायक्रोवेव्ह सेफ सिरेमिक, उष्णता योग्य प्रकारे सहन करतात. वेंटेड लिड्स, वाफ बाहेर जाऊ देते, अन्न ओव्हरहीट होऊ देत नाही. तर यामध्ये तुम्हाला काही चुका टाळायच्या आहेत. जसे की प्लास्टिकचे तुटके स्वस्त कंटेनर वापरू नका. अन्न ओव्हरहीट करणे, न्यूट्रिएंट्स यामुळे कमी होऊ शकतात. अन्न हलवून न देता गरम करणे, अनइव्हन हीटिंग आणि फूड पॉयझनिंगचा धोका देखील होऊ शकतो. रिकामा मायक्रोवेव्ह चालू ठेवणं कधीही टाळावं. डिव्हाइस खराब होऊ शकतो. तर मित्रांनो, मायक्रोवेव्ह हा सेफ आहे. अन्नही सेफ आहे. धोकादायक आहेत ते फक्त चुकीचे प्लास्टिक कंटेनर. योग्य पद्धतीने वापराल तर मायक्रोवेव्ह तुमचा वेळही वाचवतो आणि आरोग्यदायी देखील आहेत. अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आपल्या खबरलाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.